विठ्ठल 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 हरे विठ्ठल 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 पुंडली कवरदा हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय हला विठ्ठल 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 आलिया संसारा उठा वेग करा शरण जा उद्धारा पांडुरंगा देह हे काळाचे धन कुबेराचे तेथे मनुष्याचे काय आहे देता देवविता नेता नेवविता येथे याची सत्ता काय आहे देह हे काळाचे धन कुबेराचे तेथे मनुष्याचे काय आहे निमित्ताचा धनी केला असे प्राणी तुका म्हणे म्हणून व्यर्थ गेला देह हे काळाचे धन कुबेराचे तेथे मनुष्याचे काय आहे जगद्गुरु तुकोबारायांनी आजच्या तुकोबारायांच्या गाथेतला उपदेशपर प्रकरणातील अभंग आजच्या कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला आहे अभंग फार मजेशीर आहे तुकोबांनी पहिल्या चरणामध्ये प्रश्न विचारला दुसऱ्या चरणामध्ये सोल्युशन सांगलं तिसऱ्या चरणामध्ये प्रश्न विचारला आणि चौथ्या चरणामध्ये सुद्धा उत्तर सांगलं व्याकरणाचा जेव्हा आपण अभ्यास करतो त्यावेळेसला काय केव्हा कुठं कधी कसं हे जेव्हा शब्द येतात ते शब्द प्रश्नार्थक मध्ये येतात कुठं चालास काय खायलास लग्न कधी आहे हा कधी आहे केव्हा आल्या आता काय मार खायचं काय मला विचारणा झाल्या हे सगळं कशात येतं प्रश्नार्थक मध्ये येतं मग तुकोबानी आलिया संसारा उठा वेग करा काय सांगितलं काय सांगितलं उत्तर सांगितलं की प्रश्न हा बोलल्या तर बोलतो लाडकी बहीण आपल्यानं बोलणंच होय ना एकट्यानं कसे 2 घंटे जातील माय बोलावं लागते बोलणारा माणूस पंतप्रधान होते मेरे भाई और बहनों तुकोबांनी सोल्युशन सांगितलं काय आलिया संसार आल्या कुठं आल्या हा कुठं आल्या कुठं स्वप्त्यामध्ये आल्या आलिया संसारा या मृत्यू लोकामध्ये तुम्ही आल्या कुठं आल्या मृत्यू लोकामध्ये कशासाठी आल्या भात खायला आल्या हा कशासाठी तुमचे आता तुमची जिंदगी गेली टाळवाजी त्याला सांगू द्या की तुमची वाजण्यात गेली आमची म्हणण्यात गेली यायची ऐकिण्यात गेली उतार कोणाचाच नाही मग तुकोबाने सांगितलं बाबा आल्या कुठं आल्या संसारात आल्या कशासाठी आल्या
दुरे फोडायसाठी आल्या, चोरी मोडायसाठी आल्या, हा खुन्या करायसाठी आल्या, जावामध्ये भांडणं लावायसाठी आल्या, कोणाची तरी सून म्हणून कुटुंब तोडायसाठी आल्या, हा कशासाठी आल्या? या ठिकाणी तुम्हाला आल्या, हा नरदेह एवढ्या येऊनी फिरून तुम्हाला या ठिकाणी नरप्राप्तीला घातलं. मग तुकोबाने सांगितलं, मग आल्या तर काय करा? वेग करा आणि शरण जा. कोणाला? पांडुरंगाला. मग लोक म्हणले शरण जाता का जायचं? तुकोबाने पुन्हा लोकांना प्रश्न केला, तुम्ही माझं ऐकत नाही, मग आता ऐका. देह हे काळाचे, धन कुबेराचे, ते मनुष्याचे काय आहे? तू बक्कळ म्हणालीस, मग पिंट्या माझी सून, माझा नातू तू. मग तुकोबाने म्हणलं हे सगळं कोणाचं आहे? देह कोणाचा आहे? काळाचा. कधी खोक्की ना करायला कधी जाय काय. मग याच्यावर काहीच तू गर्व करू नको. देह काळाचा आहे आणि धन 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 पैसा 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 म्हणायचं, हे कोणाचा आहे? कुबेराचा आहे. येते मनुष्याचं काहीच नाही. मग तुकोबाने सांगितलं, बाळा तुम्ही याच्यावर गर्व करायला, ते कोणाचा आहे? एक देह कोणाचा आहे? काळाचा. धन कुबेराचं. येते तुमचं आमचं काय? दुसरा प्रश्न केला, देता देवविता नेता नेवविता येथे याची सत्ता काय आहे? दुसरा प्रश्न केला, देणारा कोण आहे? देणारा कोण आहे? एका गावात असंच म्हणलं, देणारा कोण आहे? सासरा म्हणला. घर जावाईकडू. देणारा कोण आहे? देणारा पांडुरंग परमात्मा आहे. आणि नेणारा कोण आहे? जन्माला त्यानं घातलं, नंतर तुमच्या मनावर जावं लागणार आहे का? जन्म तुमच्या मायबापाच्या मनावर होता, पण जाणं तुमच्या मनावर आहे का? आहे चंद्रकलाबाई. कुठं आहे? आमच्या इकडल्या म्हणलो. बरोबर सांग एक दोस्त मथुराबाई. हे कोण आहे? देता देवविता नेता नेवविता. मग म्हणलं देणारा तोच आहे, नेणारा तो आहे. मग तुमची माझी सत्ता काय आहे? का सत्ता आहे? सत्ता कौशलाबाई आहे की? शोभाबाई तर नक्कीच असेल. आली नाही आज? आली की? मग देणारा तो आहे, नेणारा कोण आहे? इकडे बघा. कीर्तन आपलं कसं आहे माहित आहे का? आपलं कीर्तन खोट्यावर आधारित नाहीच. आपण कधीच हसवू ना माणसाला, बिलकुल आपल्या त्या तत्वातच बसलं. आपण मायच्यान कोणालाच हसवलं नाही आतापर्यंत. कीर्तन म्हणजे कीर्तन होय. अभंगात सहित संदर्भात सहित स्पष्टीकरण भेटल. तुम्ही काळजीच करायची नाही. कुठं आल ते आपण? देणारा तोच आहे, नेणारा तोच आहे. येत्या मनुष्याचं काय? तुकोबाने पुन्हा प्रश्न केला, तुमचं आमचं काय आहे का? कोणी नाही. मग काय केलं याला? निमित्याचा धनी केला असे प्राणी, तुका म्हणे म्हणून व्यर्थ गेला. तुकोबाने सांगितलं, अरे कोण आहे? तुमचं आमचं निमित्त आहे. जन्माला घालायचं काय? जन्माला घातलं. जन्माला घातल्यानंतर तुम्हाला नाव दिलं. तुम्हाला नाव दिल्यानंतर तुम्हाला संसारात आणलं. तुम्हाला संसारात आणल्यानंतर तुम्हाला काय केलं? फक्त निमित्त केलं. निमित्त माहित आहे? निमित्त तुम्हाला सांगितलं, फक्त तुम्ही निमित्त. मग हे जसं निमित्त मात्र राहतं, तुकोबांनी म्हणलं, देवा माझ्या साधकांनो, माझ्या अनुयायांनो, देवानं तुम्हाला काय केलं? इथं फक्त निमित्ताला आणलं. तुमचं आमचं इथं काही नाही. हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. अभंग सुटलेला आहे, तुम्ही घरी गेल तरी जमते.
जमल की जमणार नाही. मग अभंगाला सुरुवात ही झाला अभंगाचा भावार्थ. आणि हा सुरुवात करण्यापूर्वी थोडासा आपण पर्याय देव भजन करा. विठाला अखंड हरिनाम सप्ताह का निर्माण करायचे आणि अखंड हरिनाम सप्त्यामध्ये कीर्तन का ठेवायची. आता मी थोडं वेगळ्या दिशेनं जाऊन बोलणारा माणूस आहे. कारण की एक होता राजा, त्यानं खाला भजा, त्याला होत्या 2 बायका, एक होती आवडती, दुसरी होती नावडती. नावडतीला झालं लेकरू, ते बसलं राजाच्या मांडीवर, त्यानं केली सुराजानं मारलं त्याच्या. असलं थोतांड सांगणारा महाराज मी न. हे बघ माय कशी आहे, तू भोळी आहेस, तू कसा आहे, तुझा स्वभाव चांगला आहे, काय करावं, तुला शेजारच्या बाया लई त्रास देतात, काय करावं, तुझा नवरा तुला लई त्रास देते, तुझ्यासारखी मनमयाळू बाई गावात कोणी नाही माय, तू लई चांगली आहेस, पृथ्वी तलावर तुलाच बनिलंय, दुसरं कोणीच नाही. असले सांगणारा महाराज मी नव. असं तुला म्हणावं माय, तू माझ्याकडे पटकन यावं, 100ची नोट घेऊन माझ्या पाया पडाव, माझ्या हातात घालाव, माझ्या गाडीचं डिझाईन निघाव, असला महाराज मी नव. संतांचा विवेकवादी दृष्टिकोन आपल्या हृदयात ठासून संतांनी सांगितलेला विवेकी विचार जनमानसात पोहोचण्यासाठी आम्ही कीर्तन करत आहोत. विठाला हो. कारण की अखंड हरिनाम सप्ताह कीर्तन परंपरा त्या काळामध्ये उभा राहिले. कशासाठी? कशासाठी? अज्ञानाच्या दिशेनं लोक जात असताना कीर्तन परंपरा उभं केली. नामदेव महाराजांनी सांगितलं, काय सांगितलं? नाचू कीर्तनाचे अंगी, ज्ञानदीप लावू जगी. का लावू? का? आजच्या काळामध्ये आमच्याकडे कॉम्प्युटर आला, आमच्याकडे पेन आली, आमच्याकडे वही आली, आमच्याकडे पुस्तकं आली. आम्ही ती पुस्तकं कपाटामध्ये थप्पी लावून ठेवून दिली, कोणीही वाचली नाहीत. पण त्या काळामध्ये एवढे साधनं नसताना लोक अनभिज्ञ होती. लोकांना देव कोणता पूजन करावा, कोणती संस्कृती पूजन करावी आणि आपला माणुसकीचा आणि मानवतेचा धर्म कसा जागृत ठेवावा हे लोकांना कळत नव्हतं महाराज. म्हणून त्यावेळेस लोकांनी सुरुवात केली. लोक जातीयतेमध्ये अडकली होती. लोकांना माहित होता जातीयता, एकमेकाची जात बघायचे, जात बघून एकमेकाला स्पर्श सुद्धा लोक करायचे नाही. त्या काळामध्ये संतांनी वारकरी संप्रदाय निर्माण केला आणि या ठिकाणी या वारकरी संप्रदायाच्या मंडपात लहान येतात, थोर येतात. यारे यारे लहान थोर याती भलत्या नारी नर, करावा विचार न लगे चिलता कमनाची. यारे यारे लहान थोर याती भलत्या नारी नर, हो करावा विचार न लगे चिंता कोणाची. यारे यारे लहान थोर याती भलत्या नारी नर, करावा विचार न लगे चिंता कमनाची. यारे यारे लहान थोर याती भलत्या नारी नर, करावा विचार न लगे चिंता कोणाची. कोण? नारी नर. आत्ता भेटाली 1,500 रुपये महिना, तवा नव्हता माय. तवा तुला घराच्या बाहेर निघायचं असेल तर डोईवरचा पदर खाली यायचा नव्हता. पण त्या काळामध्ये आमच्या संतांनी प्रबोधन केलं आणि माझी जनाई बाहेर गेली. काय म्हणते? डोईचा ओ डोईचा पदर आला खांद्यावरी, डोईचा पदर आला खांद्यावरी, डोईचा पदर आला खांद्यावरी, डोईचा पदर आला खांद्यावरी. भरल्या बाजारी जाईन मी, भरल्या बाजारी जाईन मी, हाती घेईन ताल खांद्यावरी विना, हाती घेईन ताल खांद्यावरी विना. हाती घेईल टाळ खांद्या
हाती घेईल टाळ खांद्यावरी विणा डोईचा पदर आला खांद्यावरी भरलं बाजारी नाही न मी भरलं बाजारी नाही न मी डोईचा पदर आला खांद्यावरी भरल्या बाजारी जाईन मी हो कोण सांगितलं जनाबाईनं तुम्हाला घराच्या बाहेर यायची मुभा नव्हती. काय करायचं चूल आणि मूल. जगातली पहिली क्रांती कोण केली असेल स्त्री मुक्तीची तर जनाबाईनं केलेली आहे, ध्यानात ठेवा. जनाबाई म्हणतात डोईचा पदर आला खांद्यावरी भरल्या बाजारी जाईन मी. काय म्हणाल जाऊन नाम देवाचं मी घेईल. कारण की स्त्रीला सांगितलं होतं स्त्री ज्या वेळेस तिला ऋतू प्राप्त होते त्यावेळेस स्त्रीला देवाच्या देवाऱ्याला सुद्धा शिवायचा अधिकार नसतो. पण जगामध्ये पहिली क्रांती कोण केली असेल तर वारकरी संप्रदायातल्या संतांनी केली, जनाबाईंनी केली. हे अधिकार देण्याचं काम तुम्हाला वारकरी संप्रदायामधून केलेलं आहे. म्हणून आजही अखंड हरिनाम सप्त्याच्या माध्यमातून संतांचा मार्ग सांगण्यासाठी आजही तुम्ही आम्ही एकत्र येतो. हे सगळ्यात मोठी क्रांती आहे. हा एकतेचा संप्रदाय आहे. हा यामध्ये आता यांनी प्रमाण घेतल्याप्रमाणे येतं कोण येऊ शकतात. यारे यारे लहान थोर याती भलत्या नारी नर. म्हणजे तेव्हापासून सांगितलं जगद्गुरु तुकोबारायांनी. काय सांगितलं? नारी नर. अगोदर स्त्रीचा सन्मान केला आणि नंतर मग हा नामयज्ञ या ठिकाणी चालू आहे. आणि त्या नामयज्ञाच्या कीर्तनाच्या 5व्या दिवसाच्या सेवेला आपण सुरुवात करत आहोत. खरं कीर्तन आता चालू. मग महाराजांनी सांगितलं की बाबा हा जो नरदेह आहे हा 184 योनी फिरून नरदेह प्राप्त झालेला आहे. आणि हा कसा आहे नरदेह? कसा आहे नरदेह? दुर्लभ जाना शतवर्षाची गण. नरदेह दुर्लभ जाना तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. नरदेह दुर्लभ जाना तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. नरदेह दुर्लभ जाना शतवर्षाची गणना. शतवर्षाची गणना तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. गणना तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. त्यामध्ये दुःख यातना तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. त्यामध्ये दुःख यातना तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही आठवा मधुसूदन आठवा मधुसूदन. तुम्ही वासुदेव तुम्ही वासुदेव तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. हा टाळ्या वाजवा यांच्यासाठी. नरदेह दुर्लभ जाना शतवर्षाची गणना. त्यामध्ये दुःख यातना तुम्ही आठवा मधुसूदना. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. महाराज या संस्कृतीमध्ये या आपल्या वारकरी संप्रदायामध्ये जगाच्या पाठीवर असा एकमेव संप्रदाय असेल ज्या वेळेस माणूस जन्मल्यापासून ते माणसाच्या मृत्यूपर्यंत सदैव जागृत ठेवण्याचं काम त्याला करतोय. जगामध्ये असं एकही मूळ नाही. जगामध्ये एकही असा आजार म्हणजे मानसिकतेचा म्हणतोय शरीरावर पडलेला आजार, शरीरावर देहाला झालेली जखम ही भरून निघू शकते माय. पण एकदा तुझ्या मनाला झालेली जखम कधीच भरून निघू शकत नाही. तुला जर हात मोडला तर तुझा हात दुरुस्त होऊ शकतो, पण तुझ्या डोक्यावर जर परिणाम झाला तर जाग्यावर तू कधीच येत नाही. याचं सगळं मूळ कोण सांगितलं? वारकरी संप्रदायामध्ये सांगितलं महाराज. आणि ती परंपरा आज कमी आहे. काकड्याच्या निमित्तानं आमचा ब्रह्ममुहूर्तावर उठण्याचा योग होता महाराज. आणि लोक संप्रदायातली लोक तेव्हा जागे करायची.
काय जागे भारे आता स्मरण करा पंढरीनाथा भावे चरणी ठेवा माता चुकवी व्यथा जन्माच्या उठा जागे व्हावे आता स्मरण करा पंढरीनाथा भावे चरणी ठेवा माता चुकवी हो उठा जागे व्हारे आता स्मरण करा पंढरीनाथा भावे चरणी ठेवा माता सुखवी व्यथा जन्माच्या. उठा, काय करा, जागृत व्हा, काय करा, देवाचं स्मरण करा. का